हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय मिनी ब्लॉग नंबर 10. आज आपण बनवणार आहोत सांबर. हे सांबर माझ्या वहिनीच्या पद्धतीचं आहे. मी नेहमी ट्राय करत असते, की माझ्या मल्हारच्या पोटात भरपूर साऱ्या भाज्या जाव्या प्रत्येक मीलमधून. तर आजची जी पद्धत आहे ती माझ्या वहिनीची आहे. सगळ्यात पहिले आपण टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये टाकलेलं आहे लसूण, त्यानंतर कांदा, कढीपत्ता आणि अद्रक ठेचून टाकलेला आहे. त्यामध्ये ॲड केलेला होता टोमॅटो. त्यानंतर आपण इथे जेवढ्या जमतील तेवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे बटाटा, गाजर, बीटरूट, वांगं आणि फ्लॉवर. हे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ चवीपुरतं, हळद आणि जिरे पावडर आणि त्यानंतर त्याच्यात टाकलेलं आहे लाल तिखट आणि अगदी चवीपुरतं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आपण याच्यात. त्यानंतर आपण हे केलेलं आहे मिक्स 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 छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याबरोबर सगळ्या भाज्या, म्हणजे आपल्या सांबारला छान अशी चव येते. या भाज्या अशा मस्त मसाल्याबरोबर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये ॲड केलेला आहे थोडासा सांबर मसाला. त्यानंतर त्याच्यामध्ये डाळी ॲड केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे कोणतीही डाळ ॲड करू शकता आणि त्यानंतर यामध्ये आपण ॲड केलेला आहे चिंचेचा घोळ आणि अशा प्रकारे आपलं सांबार झालेलं आहे रेडी. ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. आवडली तर सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.